महाराष्ट्रातील होम डिपार्टमेंटमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जे अंशकालीन आणि पूर्णवेळी सफाई कर्मचारी त्यांच्यावर मोठा अन्याय झालेला त्यांच्या निवेदनातून दिसून येत आहे आणि शासनाने ज्या पद्धतीनं कायदेशीर त्यांची दखल घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही. हायकोर्टाच्या ऑर्डरची सुद्धा अंमलबजावणी करून फेटाळणी केलेली दिसते. एका फक्त प्रकरणामध्ये अपमान याचिका दाखल केल्यानंतर त्याच्यापुरती दखल घेतली, पण महाराष्ट्राच्या देशाच्या घटनेप्रमाणे आर्टिकल 40 प्रमाणे एका कर्मचाऱ्याला न्यायालयात गेल्याने जो न्याय मिळतो तो न्याय जो कर्मचारी कोर्टात जात नाही त्या सर्वांनाही तो दिला गेला पाहिजे. त्याचाही भंग या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने होम डिपार्टमेंटने केला दिसतो. उलट तर महाराष्ट्रामध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष संविधान तयार केले गेलेलं आहे. कारण जे अत्यंत अवघड असं काम जे इतर समाज करत नाही, तो शहर स्वच्छ ठेवायचं, गाव स्वच्छ ठेवायचं, पोलीस स्टेशन स्वच्छ ठेवायचं आणि जे काम इतर समाजाला मान्य नाही ते काम हे कर्मचारी करत असतात. त्यासाठी लाड समितीपासून सगळे नवीन संविधान तयार केले. त्या संविधानाची सुद्धा दखल या देशाच्या होम डिपार्टमेंटने घेतलीने हा दुर्दैवाचा भाग आहे. म्हणून या संदर्भामध्ये त्यांची आंदोलन झाली, त्या संदर्भामध्ये बैठका झाल्या, काही प्रस्तावही दाखल झाले, पण त्या प्रस्तावावर आणखी अंतिम स्वरूपाचा निर्णय शासनाकडून घेतला गेलेला नाही. आज मला त्यांची माझी भेट झाली. आमचे माजी आमदार नेमकर नागपूरचे आहेत, त्यांनीसुद्धा मला हा प्रश्न सांगितला होता. सुदैवाने आज होम सेक्रेटरी आपल्या परभणीच्याच कलेक्टर राधिका रस्तोगी जी आहेत, यादवांना थोडंसं आपले जे रामदास कदमाचे चिरंजीव आहेत त्यांचे माझे काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये दापोलीतील कृषी विद्यापीठाच्या कामगारांच्या वतीमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. म्हणून त्यांचाही निश्चित मला यामध्ये उपयोग होऊ शकेल. पण एक निश्चित येत्या नजीकच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटून, कालच माझी मुख्यमंत्र्यांची एक भेट घेतलेली आहे मी शिक्षण संस्थेच्या प्रश्नावर. आता 2 किंवा 3 तारखेला मला त्यांनी बोलवले, त्यावेळेस त्यांचाही प्रश्न मी त्या ठिकाणी निश्चितपणे मांडेल आणि पूर्णपणाने त्यांच्या या प्रश्नावर सहकार्य करेल. मी कामगार चळवळीतलाच नेता आहे म्हणून कामगारांच्या हितासाठी मी माझं आयुष्य दिलेलं आहे. पण ह्या प्रश्नावर मी निश्चितपणाने जोमकसपणे काम करून त्यांना